8 दिवस अन्नाचा त्याग तरी सुद्धा प्रशासनाचा मौन. मंडळी, कन्नड तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या 8 दिवसांपासून महिलांचं उपोषण सुरू आहे. ज्या महिलांचा विषय तालुक्यामध्ये जर बघितलं तर महिलांचं राज्य आहे, महिलांचं साम्राज्य आहे, पण तरी सुद्धा त्याच तालुक्यामध्ये महिलांना न्याय मिळत नाही. मंडळी, गेल्या 8 दिवसापासून ज्या महिला बसलेल्या आहेत त्या एक शेतमजूर महिला आहेत. ज्या महिलांना शेती नाही परंतु मजुरी करण्याकरिता कृषी केंद्राचं जे बीज केंद्र आहे कृषी विभागाचं, त्या बीज केंद्रामध्ये ते कार्यरत आहे. शेतमजूर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते त्यांची सेवा देत चाललेले आहे. त्यांची आशा आणि त्यांची अपेक्षा एवढीच होती की शासनाच्या सेवेमध्ये ते रुजू होणार, एक दिवशी कुठंतरी शासनाच्या सेवेमध्ये ते रुजू होईल. तीच धडपड त्यांची आजपर्यंत काम त्यांना करावं. त्या महिलांना शासनाच्या वेतन श्रेणीवरती ग्रेड 1च्या मजूर म्हणून त्यांना त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. ही रास्त मागणी आहे मित्रांनो. जर उच्च न्यायालयाच्या जे खंडपीठ आहे यांचं जे पिटिशन आहे त्यामध्ये नमूद आहे की 240 दिवस ज्यांनी काम केले त्यांना शासनाच्या वेतन श्रेणीवरती केले हे बंधनकारक असते. असे असताना सुद्धा त्या महिलांना का डावलण्यात आले हाही प्रश्न मोठा उपस्थित. जर बघायला गेलं तर मंडळी, त्यांच्यासोबत ज्या असलेल्या काम करणाऱ्या ज्या महिला होत्या, जे मजूर होते, जे शेतमजूर होते, त्यांच्या सोबतचेच होते, त्यांना शासनाच्या ग्रेड 1 या पदावरती नियुक्ती करण्यात येते, परंतु या महिलांना डावलण्यात काय येत आहे हाही मोठा प्रश्न निर्माण होताना दिसतो. आणि त्यांचा थेट आरोप यावरती प्रशासनावरती आहे की त्यांना ज्या महिलांना शासनाच्या वेतन श्रेणीवरती ग्रेड 1 वरती घेण्यात आलेले आहे अशांचा, आणि ज्या महिला आता सध्या कार्यरत आणि ज्या महिला उपोषण करताय या महिलांची हालाकी तशी नाही, परिस्थिती तशी नाही आहे. तशी परिस्थिती नसल्यामुळं एक त्यांना असा विश्वास की कुठंतरी त्यांना शासनाच्या पदावरती, शासनाच्या वेतन श्रेणीवरती ते काम करेल आणि कुठंतरी शासनाचा जो वेतन श्रेणीचा जो लाभ असतो, शासनाचा जो लाभ आहे तो त्यांना मिळेल या आशाने ते काम करत होते. 8 रुपयाच्या रोजंदारीवरतून ते 210 रुपयाच्या रोजंदारीप्रमाणे त्यांनी काम केले. अशी परिस्थिती उडवल्या असताना सुद्धा त्यांना शासनाच्या ग्रेड 1 पदावरती का घेण्यात येत नाही हाही प्रश्न मोठा उपस्थित होतो.